मुरगुडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा उपक्रम. राखी बांधून साडी भेट देत महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. नगरपालिका आरोग्य विभागातील महिला स्वच्छता कर्मचारी पहाटे 5 वाजल्यापासून आपल्या घरातील दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडून शहराच्या स्वच्छतेच्या कर्तव्यासाठी बाहेर पडतात. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे मुरगुड शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यास मोठी मदत होते. त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा आणि शहरवासीय त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञ आहेत हा संदेश जावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. रक्षाबंधनाच्या पारंपरिक सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत मुरगुड येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिका आरोग्य विभागातील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले. हुतात्मा चौक येथे झालेल्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र योगदान देणाऱ्या स्वच्छता कर्मचारी भगिनींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. याच पवित्र भावनेला सामाजिक स्वरूप देत शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना राखी बांधली. त्यामुळे या उपक्रमातून भाऊ बहिणीच्या नात्याचा, सामाजिक आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला. यावेळी स्वच्छता कर्मचारी भगिनींनीही सामाजिक कार्यकर्त्यांना राख्या बांधून रक्षाबंधनचा आनंद द्विगुणित केला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मायेची साडी भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सकाळच्या वेळी हुतात्मा चौक येथे झालेल्या या उपक्रमाने मुरगुडकरांचे लक्ष वेधून घेतले. स्वच्छता कर्मचारी महिलांच्या कार्याचा सन्मान करणाऱ्या या उपक्रमाचे शहरात दिवसभर कौतुक झाले. सामाजिक बांधिलकी जपत रक्षाबंधन साजरे करण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी सर्जेराव भाट, प्रकाश परिसवाड, ओंकार पोद्दार, सुभाष अनावकर, प्रफुल्ल कांबळे, संकेत शहा, शिवाजी चौगले, धनंजय सूर्यवंशी, अक्षय पोद्दार, भोला सुतार, बबन बारदेशकर, मुकादम भिकाजी कांबळे यांच्यासह नगरपालिका आरोग्य व स्वच्छता विभागातील कर्मचारी आणि महिला स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.